तरी हेच माझं म्हणणं होतं ना, बाहेरची चर्चा बाहेर झाली असती सभापती महोदय. सभापती महोदय, आता आपण म्हणताना म्हणलं की इलाका भी हमारा, धमाका भी हमारा. सभापती महोदय, आम्ही जे मुद्दे मांडले होते त्यामध्ये पण देखील जे उत्तर अपेक्षित आम्हाला होतं, तुम्ही जे बोललात ते सकारात्मक दिलं, आम्ही स्वागत करतो तुमच्या काय निर्णयाला. पण जोपर्यंत कृतीतून त्या निर्णय होणार नाही, त्याचं अभिनंदन करावं की नाही करावं हा देखील संभ्रम सभापती होते आमच्या मनामध्ये. आणि म्हणून दूरदृष्टिकोनातून हे जी अंतिम आठवड्याची चर्चा होती ही काय फक्त आमची व्यक्तिशा नाही, पण सर्वसामान्य राज्याला जे अपेक्षित होतं त्यातून काहीतरी मिळणार आहेत की नाही ही निराशजनक परिस्थिती होता कामा नये. मी ज्या ज्या योजना सांगितल्या सचिन भाऊ, त्या योजना जर तुम्ही व्हेरीफाय करा, एकही योजना एकही निर्णय खोटा असेल तर मग मला तुम्ही विचारा. तुम्हाला मी एकच सांगतो, मी जे बोलतो ते करतो. माझ्या कामाची पद्धत नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारची माझ्या कामाची पद्धत आहे. तुम्हाला मी सांगतो, एक माणूस आला होता माझ्याकडे व्हीलचेअरवर एक मुलाला घेऊन, त्याचे दोन्ही हात कट होते आणि तो बाप माझ्याकडे आला वरती मंत्रालयामध्ये. मी म्हणालो काय झालं? तो म्हणाला याचं विजेचा शॉक लागून दोन्ही हात गेलेत, कंपनीच्या मालकाला फोन करा 2-3 लाख रुपये मिळतील. सचिन भाऊ, मी आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकाऱ्याला फोन केला, बोलो चेकबुक घेऊन ये. 5 लाखाचा चेक फाडला आणि त्याच्या हातात मी दिला. तो अक्षरशः रडायला लागला तो मालक, तो बाप. अशा प्रकारचं काम आम्ही करणारे लोक आहोत. हे जे बोललेलो आहे हे बिलकुल न होणारं काम मी कधी बोलत नाही. आणि जे आम्ही शब्द दिलेला आहे, दादा पण आलेले आहेत, आम्ही जे बोललोय लाडकी बहीण योजना तुम्ही सांगता बंद होणार, कधी बंद होणार नाही. कर्जमाफी योग्य वेळी आम्ही करणार. जे आम्ही 2100 करणार बोललो ना मगाशी, योग्य वेळी करणार आम्ही. तुम्ही काय म्हणजे एवढ्या 5 वर्षाकरता असतं का ते? अरे बाबा तुम्ही लोक शांतता, तारीख कूल डाऊन, शांतता. ओ सचिन भाऊ, बसा बसा. ओ काही लोक म्हणत होते, काही ओ सतेज दे बरोबर बोलले ते. आम्ही जे बोललोय ते करणार. तुम्ही शब्दाचे पक्के आहे. आणि तुम्ही तारीखचं म्हणता, जेव्हा अयोध्येचं राम मंदिर होत होतं तर तुमचेच लोक म्हणत होते मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे. मंदिर पण बांधून झालं, उद्घाटनही झालं, सगळं झालं. ध्वज लागला, 370 कलम पण हटलं. त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत, खोटं बोलणार आम्ही नाही. जे बोलणार ते करणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. आणि म्हणून तुमच्या ज्या काय आणखी अडचणी असतील, काय असतील सांगा, प्रश्न असतील आणि सोडून टाका. ते काय कोण तुमचा तो करमळकर का सरमळकर कोण आहे? करमकर, कळसकर, एकाचं नाव मी सांगितलं तुम्हाला बघायची. त्यामुळे चिंता करू नका. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे. आणि जे काय अडचणी आहेत, जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील. बिलकुल.